एक महत्त्वाची बातमी, मुंबईला हवामान विभागाकडून पुन्हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। उद्या सकाळी 8:30 रेड अलर्टची स्थिती कायम असणार आहे। हवामान खात्याकडून मुंबईला पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाकडून काल हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा आणि रेड अलर्ट देण्यात आला। मात्र पुन्हा एकदा तो रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट असा बदलण्यात आला आणि आता पुन्हा एकदा अपडेट, मुंबईला उद्यापर्यंत 8:30 वाजेपर्यंत रेड अलर्ट असणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, सुरुवातीला रेड अलर्ट, नंतर ऑरेंज अलर्ट, आता पुन्हा एकदा रेड अलर्ट, काय नेमक्या सूचना आहेत? निकिता, कालपासून मुंबईमध्ये रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला होता। मात्र सकाळी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट असल्याचं सांगितलेलं होतं आणि आता पावसाचा जोर आपण पाहतोय। सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडत आहे आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी सुद्धा साचायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच हवामान खात्यानं ऑरेंज अलर्टमध्ये बदल करून पुढच्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत उद्यापर्यंत रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे आणि उद्यापर्यंत 8:30 पर्यंत मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की चर्चगेट, हिंदमाता, त्याचबरोबर सायन आणि मिलन सवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर कमी होत नाहीये, समुद्राला भरती आलेली आहे आणि त्यामुळे हे पाणी जे आहे त्या पाण्याचा निचरा काही केला होत नाही असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं आता दिलेली आहे। उद्या सकाळी 8:30 पर्यंत हा इशारा असणार आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये पुढच्या 12 तासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो आणि त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे। फक्त चर्चगेटच्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय, फक्त इथंच नाही तर दोन्ही बाजूला या पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये जे साचलेले आहे ते पाणी आपण पाहतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा वाहनधारकांना करावा लागतोय आणि आत्ताच हवामान खात्यानं आपल्या इशाऱ्यामध्ये बदल केलेले आहेत। ऑरेंज अलर्ट मधून रेड अलर्ट मध्ये मुंबईमध्ये जो इशारा आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि मुंबई हवामान खात्यानं जो इशारा दिलाय त्यानुसार सध्या जो मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय त्यानुसार पुढच्या 12 तासामध्ये याहीपेक्षा मुसळधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळे सखल भागामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती काही प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकते। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते अनेक ठिकाणी या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आता रेड अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे पावसाचा जोर आणखीन वाढू शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुद्धा साचू शकतं। आजच मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली होती, त्यामुळे जर पावसाचा जोर रात्रीपर्यंत असाच राहिला तर कदाचित संध्याकाळी सुद्धा प्रशासनाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो आणि उद्या सुद्धा मुंबईतल्या शाळांना सुट्टी जी आहे ती दिली जाऊ शकते। चर्चगेट स्टेशनच्या बाहेरचे दृश्य आपण पाहतोय, पुढे चर्नी रोड, मरीन लाईनची स्टेशन आहेत आणि रेल्वे ट्रॅकवरचं पाणी सकाळपासून उपसण्याचं काम सुरू आहे आणि ते रस्त्यावरती सोडलं जात आहे आणि रस्त्यावरचा पाण्याचा निचरा जो आहे तो काही केला होत नाहीये। पंप सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि जवळपास एका पंपच्या ठिकाणी 2 ते 3 कर्मचारी मुंबई महानगरपालिकेचे काम करतायत आणि रस्त्यावरील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी या पंपनं पाण्याचा उपसा करून ते गटारामध्ये सोडण्याचा प्रयत्न करतायत। मात्र रस्त्यावरती साचलेलं पाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे इथल्या पाण्याचा निचरा हा काही केल्या होत नाहीये। दुसरीकडे मुंबई पोलीस दलातले जे वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी जबाबदारीने आपलं काम कर्तव्य चोखपणे बजावत आहेत कारण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि वाहतूक कोंडी झाल्यानंतर अनेक प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी नीटपणे हाताळण्यात यावी किंवा नियंत्रण या वाहतुकीवरती राहावं यासाठी मुंबई बरोबर आहे कृष्णा। एकूणच काय तर मुंबईमध्ये पावसाची तीव्रता जशी कमी जास्त होतीये त्यानुसार हवामान विभागाकडून सुद्धा हा अलर्ट बदलण्यात येतोय। आता ऑरेंज वरून पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आताची ही महत्त्वाची बातमी, उद्या सकाळी 8:30 पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे।